नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर पत्नीनं पतीला शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला आणि पतीवरच इतर महिलांसोबत संबंध असल्याचा संशय घेतला तर ती क्रूरता मानली जाईल आणि हा घटस्फोटाचा आधार असेल असं मुंबई हायकोर्टानं एका कौटुंबिक वादामध्ये दिलेल्या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती लीला गोखले यांनी ही टिप्पणी करत पुणे कौटुंबिक न्यायालयानं घटस्फोटाबाबत दिलेला निर्णय योग्य ठरवला आहे। महिलेनं घटस्फोटाबाबत कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं। ती याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। या महिलेने पतीकडनं 1 लाख रुपये देखभाल भत्ता मिळावा अशी ही मागणी यामध्ये केली होती। तर सविस्तरपणे जाणून घेऊयात की हे प्रकरण नक्की आहे तरी काय। या जोडप्याचा विवाह 2013 साली झाला होता, परंतु डिसेंबर 2014 मध्ये ते विभक्त झाले। 2015 मध्ये पुरुषानं क्रूरतेच्या आधारे घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्ज केला, जो कोर्टानं मंजूर केला। महिलेनं तिच्या याचिकेमध्ये सासरच्यांवरती तिला त्रास दिल्याचे आरोप केले, परंतु मी पतीवर प्रेम करते, त्यामुळे मला हे लग्न मोडायचं नाही असंही तिनं सांगितलं। मात्र पुरुषानं अनेक आधार घेत पत्नीवरती क्रूरतेचा दावा केला, ज्यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणं, पत्नीकडनं वारंवार संशय घेणं आणि कुटुंब, मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर वारंवार अपमानित करून मानसिक छळ करणं यांचा समावेश होता। पत्नी पतीला सोडून तिच्या आईवडिलांकडे गेली होती असंही पतीनं सांगितलं। या प्रकरणामध्ये सुनावणी करत असताना हायकोर्टानं निकालामध्ये म्हटलंय की या लग्नामध्ये समझोता करण्याची कुठलीही शक्यता नाही। पतीनं घटस्फोटासाठी सादर केलेले दावे हे कायदेशीररित्या योग्य आहेत, त्यामुळे पत्नीची याचिका फेटाळण्यामध्ये येत असून या दोघांच्या घटस्फोटाबाबत पुणे कौटुंबिक न्यायालयानं दिलेला निर्णय हा कायम ठेवला जाईल असंही सांगण्यात आलं। त्याशिवाय हायकोर्टानं दर महिना 1 लाख रुपये देखभाल भत्ता मिळावा ही मागणीही नाकारली आहे। पतीच्या मित्रांसमोर त्याला अपमानित करणं ही देखील क्रूरताच आहे असंही न्यायालयानं यामध्ये म्हटलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शारीरिक संबंधांसाठी नकार देणं ही क्रूरता आहे आणि याच्या बेसिसवरती घटस्फोट मिळू शकतो असं कोर्टानं नमूद केलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।